पण बनव एक मस्त. मला इथे नाही जायचं मुंबईत. जवळ मॅचच्या दिशेने बघा. 15 मिनिटाचा तुम्हाला अवधी आहे. 15 मिनिटामध्ये इनिंग संपवायची. त्याला बॅट्समन पाठवा. टीम एरड संघ. संकेत उद्या येईल. जवळ मॅचच्या दिशेने एरड टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. बॅटिंग आहे तुमची. कोण आलं सर? वरती कोण आहे? वरती सुशील. बॉलिंग कोण आहे? लवकर बॉलर कोण दिसतंय तुम्हाला? आसवले ना. फिल्डिंग जुळेवाडी आणि त्याच्या विरोधात येराड. जवळ मॅचच्या दिशेने मॅचला होते सुरुवात. एका बाजूला आपण जर पाहिलं तर जुळेवाडी, दुसऱ्या बाजूला एरड संघ. टॉस जिंकला जुळेवाडी संघाने. फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. आमंत्रित केले एरड संघाला बॅटिंगसाठी. सलामीची प्रारंभिक जोडी. एका बाजूला प्रवीण, दुसऱ्या बाजूला नॉन सेकंड एंडला सुशील आणि गोलंदाज ट्रॅकवरती मात्र सचिन आसवले. पॉवर प्लेचा पहिलं षटक घेऊन पंचमचा खेळ आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल बॅटला ब्रश झालाय. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय टीम एरड संघ. हाफ ट्रेकर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पुन्हा टाकावा लागेल. क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला आहे. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर 2 धावा. कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय स्वप्नीलजी जाधव बापू या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना मी विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती भवानीनगर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. काय असेल ते आणा. मेंदूवडा, वडापाव, काय असेल ती जे भेटेल ते काय बी घेऊन आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय स्वप्नीलजी जाधव बापू या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. वेलकम सर. स्वागत आहे आपलं. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण पाहायला गेलं तर अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. अगदी आपण जर पाहायला गेलं तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. याही बॉलवरती 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसवतंय. अगुड टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 30 इयर सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. ओव्हरची होते समाप्ती. हा बॉल आलाय. या बॉलवरती सिंगल आली आणि तिथे आपण पाहायला गेलं टीमची धावसंख्या 8. या धावसंख्येवरती घ्या स्पीडअप घ्या थोडंसं मित्रांनो, विनंती करेन. मॅचला गती द्यायची आहे कारण बघा आजच्या दिवसातले लॉट्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत. वेळेचा निर्बंध आहे.
दीपक आलेत गोलंदाजीसाठी. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, मिड विकेटमधून क्षेत्ररक्षण सचिन अगदी वेगाने त्यात बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. फेकी अगदी चांगली पाहायला मिळते, बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळते. थर्ड इयर सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एकच जाव मात्र मिळेल. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन बॅटर पाठवा लगेच येराड टीम. सागर आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, बीट करून पाठीमागे लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय हा बॉल. व्हाईट बॉलची घोषणा. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, मिड ऑन तैनात, फेकी केली आहे. चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी होते. मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी दीपक यांच्या माध्यमातून देखील झालाय. शेवटचा बॉल. फ्लिप करण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये फिल्डर, फेकी केली आहे. चांगली फेकी तिथे पाहायला मिळते. एकच धाव. तेरा धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. व्हाईट बॉल, पहिलाच बॉल व्हाईट बॉल हाताळलाय. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती नक्कीच ऍड होईल. परत एक वेळा व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. ओहो, समोरच्या दिशेने फटका सजवलाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. जबरदस्त स्टॉप तिथे पाहायला मिळाला. कारण धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच झाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तेच करायचं होतं. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागलाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. अगदी वेगाने लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण आला आणि त्याने आपल्या संघासाठी हा चौकार रोखलाय.
परत एक वेळा मोठ्या फटक्यासाठी लॉफ करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर, चांगली कॅच तिथे पकडली आहे, फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लगेच पाठवा. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर धावफलक 17 या धावसंख्येवरती अजूनही स्थिर आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर सातत्याने मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होतोय, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही आहे. चांगलं आयोजन भवानीनगर चषकाचं 2026 नवीन वर्षामध्ये नवीन पर्व घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाली आहे टीम जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवे संघ. 4 बायसिकल आपण पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर लकी ड्रॉ उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. फटका फसला होता, डिक्लेअर स्वरूपाची मात्र एक धाव येईल. परत एक वेळा बिग हिट केलाय, पाहावं लागेल बॉल नक्की कुठे गेलाय. फटका तर चांगला होता, परंतु अगदी मागील क्षेत्र हे घोषंकी क्षेत्र आहे, त्यामुळे तिथे एकच धाव मात्र मिळेल. परत एक वेळा बिग हिट केलाय. अनिलच्या बॅट मधून एक मोठा तडाखा आलाय, षटकार. छोटा कुठे गेला तेजा? चला गॅस स्पीडअप थोडस. सचिन आलाय, शेवटचं षटक घेऊन सचिन येत असताना मात्र पाहायला मिळतं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉल खराब हाताळलाय, वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात. 26 धावा धावफलकावरती. 26 का 25? एकच वाईट +1 आहे ना, 2 धावा, 27 झाल्या. बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. सचिन बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि सचिन अगदी कॅच सोडू शकत नाहीयेत. साधा सोपा झेल पकडलाय. आणखीन एक विकेटचं पतन होतंय, फलंदाज बाद. कोण आला? पांडुरंग आलाय. लास्ट किती बॉल बाकी आहेत? 2. अजूनही 4 बॉल आहेत आणि 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि या 4 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर किती धावा येतील हे मात्र बघायचं आहे. बेट करून पाठीमागे चाललाय. पहिला बॉल अगदी फेस करण्याचा प्रयत्न पांडुरंगचा होता आणि पहिला बॉल डॉट बॉल आलाय पांडुरंगसाठी.
अकुटप्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एकच जाव, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक अनिलकडे आहे. मगाशी अनिलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, तर आणखीन 2 मोठे फटके आले तर एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जरूर असेल. परंतु समोर आपण पाहिलं सचिन आहे, ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. काय आता 29 धावा स्कोर कार्ड वरती लागलाय. 29. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय. सलगचा दुसरा वाईड. बॅटला ब्रश झालाय, कॉट बिहाइंड द विकेट. टक्काचा आवाज नक्की झाला, फलंदाज बाद होतोय. शेवटचा बॉल आहे, चला स्पीडअप घ्या थोडस. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जाऊन पोहोचला. 31 विजयासाठी 32 धावांची गरज टीम जुळवाडी संघाला. 32चं टार्गेट सेट केलंय.
मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल सचिन यांच्यासाठी पहिला बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. अगुटप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर चांगली छाप सोडतोय सागर. पहिला बॉल अवांतराला, त्यानंतर चांगलं कमबॅक. परत एक वेळा लॉफ करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल होता. मिड ऑफ तैनात होता. अगदी भरतने अगदी आपण जर पाहायला गेलं तर एका हातामध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न भरतने केला, परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. परत एक वेळा बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. लॉफ केलाय बॉलला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय आणि एकच धाव. शेवटच्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर एक धावाली ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 3 या धावसंख्येवरती. लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चला स्पीडअप घ्या येराड टीम. चला स्पीडअप घ्या. हो इथे आपण पाहिला गेलं तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अमांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या धावसंख्येवरती. लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी मिड विकेटला खेचलाय. अनिलच्या हातामध्ये हा बॉल मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र जरूर होत असताना मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा. तिसऱ्या पंचांची मागणी. अंपायर बघा ऑन फील्ड डिसिजन तुम्ही द्या, कारण तुम्ही अंपायर तुम्ही मध्ये आहे, त्यामुळे काय समजतच नाहीये. कारण अंपायर्स मध्ये काय दिसत नाही कुठे बॅट टेकली आहे की हे केलं.
चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला गेलं तर गोलंदाजच्या माध्यमातून मात्र हाताळला गेलाय. फटका बसलाय. बॉल हवेत आहे. प्रवीण बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचाचा इशारा नो बॉल. नो +1. 2 धावा. टोटल 3 धावा. परत एक वेळ आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल आहे आणि कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. परंतु पाहावं लागेल पंच. येस, पंचांचा इशारा काय येतोय आणि हा षटकार आहे बहुतेक. येस, 6 आहे हा. सचिनच्या बॅट मधून अगदी षटकार पाहायला मिळाला. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेने. प्रवीण पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु बॉल हातातून निसटला. बॅकअप पाहिलंय, परंतु आपण पाहिलं गेलं तर 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या आहेत. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. अठरा धावा. 10 चेंडू मध्ये 13 करायचे आहेत. 10 बॉल 13 ची गरज आहे. मॅच बनली आता. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती करेन. 10 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. आता गोलंदाजीसाठी मात्र सुशील आलाय. वेलकम भरत सर, आपलं स्वागत आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल हवेत आहे. प्रवीण बॉलच्या खाली. कॅचचा कॉल होता. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच महत्वाची होती. अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये प्रवीण कडनं चुकी केली आहे. प्रवीणने बॉल हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल हातातून निसटला. प्रयत्न चांगला केला होता. प्रयत्नांना यश आलं नाहीये. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटची परिभाषा आहे. आणि मागील मॅचमध्ये आपण देखील पाहिलं, कॅच सुटली आणि त्यानंतर मात्र जिंती संघाने तो विजय साजरा केला होता. हो, फटका इथे चांगला आहे. फुटबॉलचा वापर जरूर केला गेला या मॅचमध्ये. आणि क्रिकेटमध्ये कधी कधी फुटबॉल देखील खेळावं लागतं आणि तेच प्रवीणने केलं. चांगला स्टॉप, पायाने अडवलाय हा बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या धावसंख्येवरती. 22-0. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु आता कशा पद्धतीने खेळ राहतो इथून पुढे हे मात्र बघायचं आहे. विकेटच्या शोधामध्ये आहेत, कारण सलामीची जोडी फोडण्यामध्ये कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नाहीये. हो, आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय.
30 सर्कलचा क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय बॉल पर्यंत, परंतु अगदी हा देखील कॅच ड्रॉप झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या आहेत. टीमची धावसंख्या 22, 22 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो, इथे फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबणार नाहीये. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून चाललाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा एफर्ट देणारा हा बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार. 4 धावा मात्र प्राप्त होत आहेत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, पिक केलाय बॉलला आणि हा देखील बॉल पाठवलाय. पंच पहा शहानिशा करतायत आणि सांगतायत की हा बॉल वरती फक्त आणि फक्त एकच धाव मात्र मिळेल. चांगला फटका सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता, परंतु पाठीमागे संपूर्ण क्षेत्र गोशंकी क्षेत्र आहे, तिथे तुम्हाला एकच धाव मात्र मिळणार आहे. अठ्ठावीस धावा. 5 बॉल मध्ये 4 करायचे आहेत आता विजयासाठी. 5 चेंडू आणि 4 ची गरज. शेवटचं अंतिमचं षटक कोण हाताळेल हे मात्र बघायचं आहे. धनाजी आलाय. अंतिमचं जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र हाताळण्यासाठी धनाजी येत असताना मात्र पाहायला मिळतोय. समोर सचिन काटकर, तर नॉन सेकंडला सचिन आसवले. शेवटचा बॉल, अगदी शेवटचं षटक हाताळण्यासाठी लॉफ करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. बॉल पाठीमागे चाललाय. तिथे आपण पाहायला गेलं तर बॉल अडवला जातोय. दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 3 धावा या बॉलवरती कंप्लीट आणि आता स्कोर लेवल झालाय. आता विजयासाठी फक्त एका धावेची गरज आहे. येणारी 4 बॉल आणि एका धावेची गरज. चला टीम टॉस साठी या. एका बाजूला विजेता संघ, दुसऱ्या बाजूला टीम न्यू स्टार क्रिकेट क्लब वरंडेवाडी. कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचं आपण. विजयाची धाव आली आणि हा सामना मात्र जिंकलाय. अर्थातच टीम मराठा वॉरियर्स जोळेवाडी संघाने. चला कॅप्टन या. अधिक दादा. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर टीम जुळेवाडी, दुसऱ्या बाजूला टीम वरंडेवाडी. मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण देऊयात.